नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या पोमनाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मागील 30 वर्षांपासून या गावात पाण्याची समस्या कायम आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागते। गावात एक छोटी विहीर असून तिची पाणी पातळी खाली गेली आहे। पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पाणी नळ आलं तर अर्धा तास पाणी राहणार। टँकर आलं काय 4 दिवस ते काय बरोबर देणार। आडात पाणी नको मग कसं करायचं, कसं समोरचं सांगा। काय पाहिजे ना, फक्त मतदानाला येतात आम्हाला पाण्याचीच जास्त गरज आहे बघा। पाणीच नाही आम्हाला, परेशानी लय आहे। कडकड उन्हामध्ये भांड घेऊन पाण्याला येतात आम्ही, लेकर बाळ घेऊन। पाणीच नाही आमच्या गावाला। काय आम्हाला काय बैल नाहीत, काय नाही, असणारे गाडीवर आणतात। आम्हाला ना असंच खरडावं लागते, रातना दिवस पाणी नाही, काही नाही। 8-8 दिवस पाणी भेटणार पियाला, असं घाण पाणी वापरता भांड्याला ते। आज 20-25 वर्षापासून आमच्या गावातील महिलेची हे आदळआपट चालू आहे। कारण कमीत कमी आज तरी थोडं बहुत तिथं गावात आहे, एक 4 किलोमीटर अंतरावरून आम्हाला पाणी आणावं लागतं। आमदार आलेले नाहीत ना खासदार आलेले नाहीत। आमची समस्या फक्त मतदानाच्या वेळेस येतात, मतदानाच्या वेळेस हाजी करून मतदान घेऊन जातात, तुमच्या समस्या सोडवू म्हणतात। आजपर्यंत आमच्या इथले कुठलाच विकास झालेला नाही ना कोणत्याच बाबतीमध्ये त्यांनी विचार केलेला नाही।